नमस्कार. सरकारी योजना या चॅनलवर स्वागत आहे. गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी आता एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. थकीत कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या बळीराजाला मोठा दिलासा देण्यासाठी राज्य सरकार सज्ज झाले आहे. आता येत्या पुढील 2-3 दिवसामध्ये म्हणजेच 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शासन कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय जाहीर करण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. ही कर्जमाफी केवळ घोषणा न राहता तिची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रशासकीय पातळीवर युद्ध पातळीवर हालचाली सुरू आहेत. मागे 22 मे रोजी सरकारी आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली होती. या बैठकीत कर्जमाफीसाठी आवश्यक असलेल्या माहितीचे आणि आकडेवारीचे संकलन पूर्ण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते आणि राज्यस्तरीय बँकर समितीच्या बैठकीतही यावर सविस्तर चर्चा झाली आहे. बँकांनी शासनाला आवश्यक असलेली अतिरिक्त तांत्रिक माहिती त्वरित उपलब्ध करून द्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून अंमलबजावणीच्या प्रक्रियेत कोणताही तांत्रिक अडचण येणार नाही. आता येणारा पुढील खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. अल निनोचा प्रभाव आणि गेल्या 4-5 वर्षातील निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अधिकच आर्थिक अडचणीत जात आहे. त्यामुळे खरीप पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देणे हे शासनाचे मुख्य उद्दिष्ट दिसून येत आहे. यासाठी सरकार विभागातील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करून गेल्या 8 दिवसापासून रात्रंदिवस काम सुरू आहे. पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांचे वेगवेगळे वर्गीकरण करण्याचे काम आता जवळजवळ अंतिम टप्प्यात आलं आहे. आता शेतकरी मित्रांनो, आता खरं तर पेंडिंग वर्क म्हणजे केवळ मंत्रिमंडळाची अधिकृत मंजुरी आणि फक्त शासन निर्णयाची GRची प्रतीक्षा उरली आहे. या योजनेअंतर्गत नक्की काय मिळणार आहे तर थकीत कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी दिली जाणार आहे. तसेच जे शेतकरी प्रामाणिकपणे आणि नियमितपणे आपल्या कर्जाची हप्ते भरत होते त्यांना 50,000 रुपयाचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि कृषीमंत्र्यांनी दिलेल्या ग्वाहीनुसार ही संपूर्ण प्रक्रिया येत्या 30 जून 2026 पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन चालू आहे. उद्या परवा 2-3 दिवसामध्ये म्हणजे 31 मे रोजी होणाऱ्या शासकीय कार्यक्रमात या निर्णयावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता दिसून येत आहे. यामुळे लाखो शेतकऱ्यांचे 7/12 कोरा होण्यास मदत होणार आहे. या योजनेचा शासन निर्णय म्हणजेच GR निघताच आणि अर्जाची प्रक्रिया सुरू होताच आम्ही तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या मार्फत अचूक माहितीसहित तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवण्याचा काम केला जाईल. यासोबतच आपण हा व्हिडिओ संपवणार आहोत. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.